दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे स्वागत सावरगावमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आलं। श्री शैनेश्वर देवस्थान तिळवंतेली समाज ट्रस्ट घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे अध्यक्ष रवींद्र दिगंबर करपे, देवस्थानचे उपाध्यक्ष अजित चिलेकर आणि विश्वस्त वासुदेव करपे यांच्या माध्यमातून तुळजाभवानी मातेचा पलंग घोडेगाव निघाल्यानंतर सावरगावमध्ये त्याचं आगमन झालंय। पलंगे बंधूंनी हा वसा आणि वारसा पलंगाचा चालू ठेवलेला आहे। घोडेगावमधून निघालेला पलंग सावरगावमधून निमदरीकडे रवाना होणार आहे। सावरगावमधील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात या पलंगाचं स्वागत केलं। त्यानंतर महाआरती संपन्न झाली, तसेच सर्वांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। सावरगाव ग्रामस्थांनी पलंगाचं दर्शन घेतलं। सावरगाव तंटामुक्ती अध्यक्ष यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी सावरगावमध्ये पलंगाचं जंगी स्वागत करण्यात येईल। सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं पलंगे बंधूंनी जो घोडेगावमध्ये पलंग केलेला आहे मातेचा, तो या सावरगाववरून जात असताना त्यांनी या ठिकाणी आपल्याला सर्वांना दर्शन व्हावं। काही लोक यापूर्वी निमदरी या ठिकाणी जात असत, काही कुमशेत या ठिकाणी जात असत, परंतु पलंगे कुटुंबाचा मी आभार व्यक्त करतो की या दरवर्षी या ठिकाणी ते थांबतात आणि सर्वांना या ठिकाणी दर्शन देतात। पलंगे बंधूंना जो मान आहे पूर्वीपासून चालत आलेला आहे तो असाच चालत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षी या ठिकाणी धूमधडाक्यात असं पलंगाचं स्वागत केलं जाईल असं मी त्यांना आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।